आज सकल हिंदू समाज आयोजित बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज आपण हा रक्षा मोर्चाचं सकल हिंदू समाजातर्फे आयोजन केलेलं आहे। शतकानुशतके भारत मातेच्या हृदयावर होणारे अनेक गाव शोषक विभाजित होत असणारी भारत माता, तिच्या धर्माच्या आधारावर झालेला शेवटचा तुकडा म्हणजे बांगलादेश। आणि या बांगलादेशमध्ये आपली प्राचीन हिंदू धर्म संस्कृती, हिंदू धर्मस्थळ, प्राचीन मूर्त्या ही आज ज्या भग्नावस्थेत होत चालल्या आहेत त्याचा निषेध म्हणून आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त हिंदू रक्षा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा कुठल्या समाजाचा, हा कुठल्या पक्षाचा, हा कुठल्या संघटनेचा मोर्चा नसून हा सकल हिंदू समाजाचा, हिंदू समाजाने हिंदू समाजासाठी काढलेला मोर्चा म्हणजे हा हिंदू धर्म रक्षा मोर्चा आहे। बांगलादेशमध्ये आज जर तुम्ही बघितलं, महिलांवर होणारे अमानुष अत्याचार, पुरुषांवर होणारे गुलामगिरी आणि तिथली सत्ता जी आहे, मदमत्त सत्तेत असलेले तिथले बहुसंख्यक जी काही जमात असेल ती, त्याच्या विरोधात त्यांना धडा शिकवण्यासाठी आमचं गाऱ्हाण भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी आज या हिंदू सकल मोर्चाचं आयोजन केलं आहे। आज आमच्या बांधवांनी सांगितल्याप्रमाणे हा आजचा मुक मोर्चा होता, पुढचा मोर्चा हा ठोक मोर्चा असेल याची नोंद घेणं गरजेचं आहे। भारत सरकारने आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्त खरंच तिथल्या मानवांना खरंच अधिकार आहे का जगण्याचा, असा प्रश्न आज आमच्यासारख्या हिंदूंना इथं उपस्थित झालेला आहे। बांगलादेशमध्ये तुम्ही जर बघितलं, हिंदू साधू संतांची जी होरपळ होत आहे, अमानुषपणे हिंसाचार, नरसंहार होत आहे, त्याला कुठं ना कुठं तरी थांबवण्यासाठी आज या हिंदू समाजाने हिंदू समाजासाठी काढलेला मोर्चा आहे। हा जगाच्या पाठीवर एकमेव हिंदुस्थान असा एक देश आहे की तो हिंदू राष्ट्र म्हणून आहे, आणि तो हिंदू राष्ट्र, बहुसंख्यक हिंदू राष्ट्र आज आपला भारत देश आहे। ते बांगलादेश, तिथले रहिवासी तिथं सुरक्षित नाहीत, पण आज आपल्या भारतामध्ये सुरक्षित आहेत। त्याला कारण की आज आपण बांधले गेलेलो आहोत। आज आपण भारत सरकारने याची सगळ्याची नोंद घेऊन आपल्या हिंदूंवर होणाऱ्या, बांगलादेशमध्ये होणारे अत्याचार थांबावे आणि त्याला कुठेतरी वाचा पडावी, याच्या पाठीमागचा आमचा हा खरा उद्देश आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। सालाबादाप्रमाणे याही वर्षी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं 6व्या जाधवर सायन्स फेस्टिवलचं आयोजन आणि नियोजन संस्थेच्या वतीनं म्हणजेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्याच्या सायन्स डिपार्टमेंट आणि NSS विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन 28 डिसेंबर 2024 रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, नरे, पुणे 41 या ठिकाणी केलेलं आहे. मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या देशामधून चांगल्या पद्धतीचे वैज्ञानिक घडले पाहिजेत. याच्यासाठी म्हणून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेटंट तयार होऊ शकतात, संशोधन करण्यासाठी 10 लाख रुपयाची स्कॉलरशिप त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. 8वी पासून ते ओपन फॉर ऑल म्हणजे समाजातील कोणत्याही घटकापर्यंत ही सायन्स फेस्टिवल पोहोचवण्याचा निर्धार हा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. मला सांगताना आनंद वाटतो की ग्रुप ए म्हणजे 8वी ते 10वी, ग्रुप बी म्हणजे 11वी 12वी, ग्रुप सी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट सर्व फॅकल्टीज, मग फार्मसी असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, IT मधली मुलं असू द्या. त्याच्यानंतर ग्रुप डी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आणि ओपन फॉर ऑल. ओपन फॉर ऑलमध्ये म्हणजे जे धंदा करतायत कुठेतरी, जे कुठेतरी नोकरी करतायत, ज्यांचा आणि शिक्षणाचा आता कोणताही संबंध उरलेला नाही, परंतु संशोधन झालं पाहिजे, पेटंट तयार झाले पाहिजेत, म्हणून आम्ही जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं ओपन फॉर ऑलचा एक सेपरेट गट केलेला आहे. मला सांगताना आनंद वाटतो की रोख रकमेचे जवळपास 90,000 रुपयाचे बक्षीस आपण त्या ठिकाणी देतोय आणि जर स्कॉलरशिप आपण त्याच्यामध्ये धरली तर 10 लाख रुपये ते होत आहेत. जवळपास 11 लाख रुपयाची बक्षीस आपण त्या ठिकाणी देतोय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे विषय आम्ही या ठिकाणी देतोय ते फ्युचरिस्टिक विषय आहेत. विद्यार्थ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये घडवलं पाहिजे हा विचार आमचा आहे. काही जर विषय सांगायचे झाले तर प्युरिफिकेशन मेथड फॉर वॉटर, एअर आणि सॉईल. आज आपण पाहतोय कधी पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं चालू आहे. त्याच्यानंतर स्मार्ट AI बेस रोबोट बनवण्यासाठीचं आपण त्या ठिकाणी करतोय. त्याच्यानंतर फायर फायटिंग रोबोट आपण बनवायला सांगितलेले आहेत. उद्याच्याला अग्निशामकची गाडी येणार, आग विझवणार, त्याच्यासाठी त्याच्या आधीच जर आपण फायर फायटिंग रोबोट बनवले तर कसं राहील हा विचार आमचा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अजून जर महत्त्वाचा विषय आपण घेतला तर AIच्या रिलेटेड आपण विषय या मुलांना सांगितलेला. आता AIमध्ये पत्रकार AIचे झालेले आहेत, जज AIचे झालेले आहेत, वकील AIचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे येणारा काळ हा AIचा असणार आहे. ज्या पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन झालं, मशीन्स आल्या, तसंच आता AIच्या वरती सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून असे विषय आम्ही या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत जेणेकरून अत्यंत चांगल्या पद्धतीनं संशोधन करणारे चांगल्या दर्जाचे मुलं याच्यामध्ये येतील. माझी एकच विनंती असणार आहे की समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी, त्या ठिकाणी घटकातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि व्यक्तीनं या 6व्या जाधवर फेस्टिवलमध्ये त्या ठिकाणी यावं. जे दिलेले विषय आहेत त्या दिलेल्या विषयांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य त्याच्यामध्ये दाखवावं. धन्यवाद. आंबेडकरांचा संविधानाची विटंबना करणारा नाब्याक कडक कारवाई झालीच पाहिजे. प्रकरणाची CBI चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाची CBI चौकशी झालीच पाहिजे. परभणीतील नरधमाला शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. या ठिकाणी आज पुण्याचे कलेक्टर सुहास दिवशे, निवासी कलेक्टर ज्योती कदम मॅडम, बाकी पोलीस आमचं निवेदन घ्यायला नाहीये. त्यामुळं आज कलेक्टरच्या दारासमोर आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत. आणि या ठिकाणी आज परभणीमध्ये एवढी वाईट घटना घडली आहे तरी आज पुण्यामध्ये कधीही वातावरण पेटू शकतं. तरी सुद्धा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्षाचे, आठवले साहेबांचे कार्यकर्ते आम्ही शांततामय पाळलेली आहे. कलेक्टरला भेटून निवेदन देऊन त्यांना सांगावं की आम्ही पुण्यामध्ये शांतता बाळगत आहोत, परंतु आज कलेक्टर उपस्थित नाही. त्यामुळे आम्ही याचा निषेध व्यक्त करतो. कुणी आमचं निवेदन घ्यायला नाहीये आणि परभणीतल्या घटनेचा पूर्ण निषेध करतो. नागरिकांनी शांतता बाळगावी, शांततामध्ये आंदोलन करावं असं आवाहन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. निवेदन